बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दिबा पाटील लिखित कादंबरी मास्तर, भाग 9. दिवस उजाडला. काल गावात घडलेला प्रकार स्मृतीत ठेवून गावकरी उठले, आपल्या नेहमीच्या कामाला लागले. तरी पण कामावर जाता जाता एकमेकांना भेटणारे काही जण रस्त्याकडेलाच थांबून म्हणत होते, सावंताच्या मास्तराला अटक झाली वाटतंय. झाली म्हणत्यात. शामरावांना गप्प बसणार आहे होय. आजवर तो गावाला पूर्ण उरलाय, पण सावंताचं पोरग त्याला भारी पडलं म्हणायचं. वय तसंच झालं. त्यानं बार काढला तशी पंचमंडळींची पळता भुई थोडी झाली. गावाला भ्या धावणारं गडी दडून बसलं. असा कोणतरी अण्णाला भेटायला पाहिजेलच होता. वय पर आता त्या पोराचं काय खरं नाही. पोलिसांनीच त्याला अर्धा कच्चा केला असेल आणि जेलातनं काय सुटणार आहे वय आता लवकर. वय आणि मास्तरकी पण जायची. चांगलं चाललं होतं यशवंता सावंताचं, पण त्याला बी ह्यो गुन्हा लागला म्हणायचा. पोरगा असं निघाल्यावर तो तरी काय करणार हाय. वय शिवाय आता अण्णांचं वैर बी पदरात बांधून घेतलं म्हणायचं. आता काय होतंय बघूया. कोण कुणाला भारी पडतंय ते बघित बसायचं. अशी चर्चा सकाळी सकाळी ग्रामस्थात चालू होती. एवढंच नाही तर धुंडीरामच्या वाड्यासमोरून जाणारी माणसं उगीच नजर टवकारून वाड्यात बघत बसायची. आज कॉलेजला जायचं नाही असं ठरवून धुंडीरामही मुद्दामच उशिरानं उठला. आज आपल्या शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात बसून आपल्या मित्रांशी गप्पा मारायच्या. कालच्या प्रकारानं गावात काय प्रतिक्रिया झाल्या त्याचा अंदाज घ्यायचा असं ठरवून त्यांना अंगाला आळोके पिळोके देत बाजलं सोडलं. त्यावेळी त्याच्या वाड्यासमोरून बाबू आगलावे चालला होता. सावंताच्या पोराची बरी खोड मोडली या विचाराने त्यानं सहजच वाड्यात नजर टाकली. त्याला वाटलं होतं काल धोंडीरामला अटक झाल्यामुळं वाडा उदास असेल, पण धोंडीरामला समोरच बघून त्याचा त्यालाच विश्वास बसेना. धोंडीराम आणि सुटला कसा? काल पोलिसांनी नेला नाही तोपर्यंत आला कसा? बाबूची पावलं क्षणभर वाड्यासमोर थांबली. धोंडीरामची व त्याची नजरानजर झाली. तसा बाबू मलूल झाला. त्याच्या चेहऱ्यावर लाचारीचे भाव उमटले. त्यानं धोंडीरामला राम राम मास्तर म्हणून नमस्कार केला. राम राम. सकाळी सकाळी कुठे? धोंडीराम म्हणाला. त्यावर बाबू वाड्यात येत म्हणाला, निघालो जरा शेताकडे. आज शाळेत गेला नाहीसा? नाही, आज रजा घेतली. बरं झालं, तुम्ही शामरावांची चांगली खोड मोडली सा. तुमचंच बरोबर होतं. बाहेरची गुंड माणसं आपल्या गावात आलीच कशी? जाऊ देत, मला त्यावर काही बोलायचं नाही असं म्हणून धोंडीरामनं बाबूला टाळला. बाबूलाही ते समजलं. तो परत हात जोडून बाहेर जाता जाता म्हणाला, मास्तर गरीबाकडं नजर असू देल. आहे, ठीक आहे, धोंडीराम म्हणाला. बाबू गडबडनं तिथून निघून गेला. सोप्यात येऊन आबांनी विचारलं, कोण आला होता रे? बाबू आगलावे. त्यो कशाला आला होता? त्यो नावाप्रमाणेच आगलावी हाय. जरा जपून राहा. का बरं? त्यो शामरावांचा चमचा हाय. पण तो तरी अण्णाला शिव्या घालीत होता. तसाच आहे त्यो. इथं आपल्याजवळ शिव्या घालील आणि अण्णाजवळ जाऊन त्यांचं कान भरील. आगीत तेल वतायचा धंदा आहे त्या आगलाव्याचा असं आबांनी समजून सांगितलं. धोंडीराम काहीच बोलला नाही. तो आपला आवरायला आत गेला. धोंडीरामच्या वाड्यातून बाहेर पडला बाबू सरळ जाऊन शामरावांच्या वाड्याच्या पायऱ्या चढला. दरवाजातून तो सरळ सोप्यात आला. अण्णांची अंघोळ झाली होती.
ते बाहेर पडायच्या विचारात होते. तेवढ्यात बाबू पोचला. बाबूला बघून अण्णांनीच प्रश्न केला, काय रे बाबू, लवकर आलायस? इकडं तिकडं बघत बाबू म्हणाला, आलोय का कामासाठी? त्यावर अण्णा म्हणाले, कालपासनं वाड्यावर येणारा तू पहिलाच आहेस. रात्रीच्या बैठकीत एक बी माणूस फिरकला नाही. सगळी हिजड्यांची अवलाद आहे. गावाला वाटलं त्या मास्तरानं आमच्यावर बार घातला आणि सगळीजण गांडूगत पळत सुटली. बाबूराव, मला ह्याचा राग आहे. खायला गावतंय म्हणून अण्णा पाहिजे, काम असलं का अण्णा पाहिजे, आणि प्रसंग आल्यावर पाठ दाखवून पळताय रे. तू तुमच्या गावाच्या. अण्णांच्या रागाचा पारा किंचित चढला. त्यांच्या रागानं बोलण्यानं बापू गपगार झाला. पुढं काय बोलावं त्याचं त्यालाच कळेना. तरी पण तो म्हणाला, अण्णा, माझं काय चुकलं काय? तुझंच नाही, सगळ्या गावाचं चुकलंय. तसा अण्णा पुन्हा उसळले. बाबू चल तो म्हणाला. तसा अण्णांचा पारा थोडासा उतरला. बाबू का आला हे तर जाणून घ्यावं म्हणून त्यांनी विचारलं, बाबू जा, पण का आला होतास ते तरी कळू देल. बाबू म्हणाला, काय बोलावं, तुम्ही ऐकून घ्यायचं काय दिसेना झालंय म्हणून म्हणलं कशाला बोलावं. बोल बोल. अरे आम्ही गावाचं काम करतोय म्हटल्यावर राग येणार नाही का? खरं आहे अण्णा. बरं बोल, का आला होतास? तसा हळू आवाजात बाबू म्हणाला, धोंड्या मास्तर सुटून आलाय. आत्ता म्या डोळ्यानं बघितलं, तेच तुम्हाला सांगावं म्हणून आलूया. हात तेजा, हेच होय? हे मला रात्रीच कळलंय. त्यासाठी आता जिल्ह्याच्या साहेबाला भेटायला निघालूया. आपल्या आधी अण्णाला बातमी समजली हे ऐकून बाबूचा चेहरा निरस झाला. तो अण्णाला चलतो म्हणाला. अण्णा म्हणाले, असं कर, तू आलास ते चांगलंच झालं. एक काम कर, असाच पोलीस पाटलांच्याकडे जा, त्यासनी माझं आवरले म्हणून सांग. म्या बोलिवलंय असा निरोप दे. बरं म्हणून बाबूनं मान हलवली व तो तिथून बाहेर पडला. स्वतःशीच म्हणाला, झक मारली इकडे येऊन, अण्णानं कामात काम लावलं. सकाळचे 9 वाजून गेले. अंघोळ नाश्ता आवरून धोंडीराम घराबाहेर पडला. तो शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात आला. तो रात्रीच सुटल्याची बातमी त्याच्या मित्रांना समजली होती. तसा सकाळीच दौलतीकडून त्यानं आपल्या मित्रांना निरोपही दिला होता. कार्यालयात या म्हणून सांगितलं होतं. त्याच्या निरोपाप्रमाणे त्याच्या मंडळाचं कार्यालय गच्च भरलं होतं. तो तिथे जाताच त्याच्या नावानं मित्राने झिंदाबादचा आवाज दिला. कालच्या प्रकरणानं तरुण कार्यकर्त्यांना अधिक जोश चढला होता. त्यांना धोंडीरामच्या रूपानं मिळालेला आपला नेता आक्रमक वाटत होता. त्यामुळं आता आपण गावावर वर्चस्व करू अशी भावना कार्यकर्त्यांची झाली होती. हे सर्व कार्यालयात प्रवेश करताच धोंडीरामलाही जाणवलं. पण कार्यकर्त्यांनी त्याच्या नावानं दिलेल्या विजयाच्या घोषणांनी सुखावून गेला. त्याची छाती ताठ झाली. आता आपणही या तरुणांच्या जोरावर गावात परिवर्तन घडवायला पाहिजे असं त्याला वाटलं. कार्यालयातलं वातावरण शांत करीत धोंडीरामनं सर्वांना खाली सतरंजीवर बसण्याची सूचना केली. त्याप्रमाणे सर्वांनी बैठक मारली. त्यांच्यासमोर धोंडीराम बसला. त्यानं चर्चेला सुरुवात करीत म्हटलं, कालची ही घटना खरं तर बरी नव्हती, पण माझाही पूर्ण नाईलाज झाला. पण जे घडतं ते बऱ्यासाठीच घडतं. कारण कालच्या घटनेतून आपणास कळून आलंय की या गावात काही नवीन विकासाची योजना राबवायची असेल तर त्यासाठी आपल्याला जुन्या प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करावा लागेल. जरूर संघर्ष करा. तुम्ही ठाम असाल तर आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत, असा एक सुरात आवाज उठला. हातवारे करीत मध्येच उद्धव कापसे उठून म्हणाला, गाव बदलायचं असेल तर पहिल्यांदा आपण ग्रामपंचायतीवर आपला झेंडा लावला पाहिजे आहे. उद्धवचं बरोबर आहे.
असे अनेक आवाज उठले. पुन्हा उद्धव म्हणाला, 2 वर्षानंतर ग्रामपंचायतीचं इलेक्शन आलंय, ते लढवायचा निर्णय घ्या. तशी गावभर बांधणी करून आपलं पॅनल करूया. उद्धवची सूचना सर्वांनीच उचलून धरली आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचं तिथंच रणशिंग वाजलं. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपणही आता पाठीमागे सरकायचं नाही असा धोंडीरामनेही निश्चय केला. पुन्हा वेगळ्या वळणावरील विषय चालू झाले. या गावात सुशिक्षित बेकारांची संख्या खूप आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, शेतावर कुटुंब चालत नाही. प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती बिकट आहे. तरी सुशिक्षित बेकारांच्या प्रश्नासाठी आपण काहीतरी मार्ग काढावा, अशी सूचना धनाजी दाभोळीनं मांडली. कार्यकर्त्यांच्या या सूचनेनं धोंडीराम अंतर्मुख झाला. प्रश्न आपला सुटला आहे, पण आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना रोजगार नाही, काम नाही याची जाणीव त्याला झाली. तो म्हणाला, आपला प्रस्तावित साखर कारखाना तुर्तास गावातील तणाव पाहून काही दिवसांसाठी विषय थांबवला आहे, पण लवकरच आपण मार्ग काढू. यापेक्षा तो कार्यकर्त्यांना काही सांगू शकला नाही. त्यानं दुसरेच विषय घेऊन मिटिंग आवर्ती घेतली आणि मग कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून घरी गेला. शिवाजी तरुण मंडळाने ग्रामपंचायत निवडणुकीचा घेतलेला निर्णय गावभर व्हायला वेळ लागला नाही. कार्यकर्त्यांच्या तोंडातून तो गावकऱ्यांच्यात झाला. आता गावातला संघर्ष नव्या वळणावर पोचणार व यातून गावात खून खराबा होणार या भीतीनं गावकरी हादरून गेले. त्यापेक्षाही अण्णांच्या गोटात या बातमीनं खळबळ उडाली. रात्री आप्पा भाळवणे, शंकर शेटे, महादू वस्ताद ही मंडळी बैठकीला वाड्यात आली. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा कालच्या घटनेबद्दल अधिकारी कानावर हात ठेवतात हे बघून परत आलेले अण्णा हतबल होऊन बैठकीवर बसले होते. त्यांच्या कानात आप्पा भाळवणेनं ही नवीन बातमी सोडली. तेव्हा आप्पावर उकडूनच अण्णा म्हणाले, आप्पा, तुम्ही जाणती माणसं आहेसा, वांग्याचं भूत करू नकासा. कालच्या शेंबड्या पोराने राजकारण केल्यावर लई झालं. जवाचं तवा बघू, लई विचार करू नकासा, समजलं. अण्णांनीच बैठकीत असा सल्ला दिल्यावर धोंडीरामचा विषयच बंद झाला. पानपुडा सर्वांच्या समोरून फिरला. पुन्हा शंका व्यक्त करीत अण्णाच म्हणाले, आप्पा, कालपासनं बैठकीला बऱ्याच जणांची हजेरी बी नाही. दररोज येणारा मौलाभाई हनुमा शेळकी फिरकलीच नाही. ती दामाजी कांबळ्यानं पण तोंड दावलं नाही. त्यावर भाळवणे म्हणाला, अण्णा, ती माणसं अल्पसंख्यातली पडली. गावच्या इतिहासात कधी ग्रामपंचायतीत फायरिंग झालं नाही. ते काल गावानं उघड्या डोळ्यांनी बघितलंय म्हटल्यावर माणसं भ्या खाणारच की. तेवढ्यात बैठकीवर बाजीराव आला. तो तावानं म्हणाला, अण्णा, तुम्ही सगळीजण ह्यातनं बाजूला व्हा. त्या मास्तराचा सामना मीच करतो. मला बी तिची झेप बघायची आहे. त्यावर अण्णा म्हणाले, लई उतावळा होऊ नकोस. त्याच्या पाठीमागं आमदार डांगे उभा आहे म्हणून तो उड्या मारतोय. आपण काय करायचं झालं तर डोसक्यानं केलं पाहिजे आहे, नाहीतर पोलिसांचा कायदा आपल्यालाच बेड्या घालील. अण्णांचं म्हणणं पटल्यासारखा भादू वस्ताद म्हणाला, अण्णांचंच बरोबर आहे. इथं ताकदीचा उपयोग नाही. शंकर शेट्टीनं पण त्याला दुजोरा दिला. काही वेळानं बैठक उठली. झोपायला माडीच्या पायऱ्या चढताना मध्येच आठवल्यासारखं करून अण्णा बाजीरावला म्हणाले, बांबरवाडीच्या महिपाकोळ्याला उद्या निरोप धाड. त्याला बोलावून घे. तो आपल्या कामाला उपयोगी पडेल. अण्णा माडीवर गेले. बाजीरावनं सोप्याची दारं लावली. घरातली लाईट घालवली. वाड्याच्या ढेलजेत बसल्या शिरपानं वाड्याची दारं लावून आडना सरकवला व तो ढेलजेतल्या अंधारात टाकल्या घोंगड्यावर कलंडला आणि अपमानाचे कड उराट ठेवून वाडा निद्रिस्त झाला. दुसऱ्या दिवशी नेहमीच्याच उत्साही मनानं धोंडीराम आपल्या कॉलेज ड्युटीवर हजर झाला. गावातलं सर्व विसरून तो तरुणाईला ज्ञानाचं धडं देण्यात रमला. त्याचं मन प्रसन्न झालं. गावापेक्षा आपलं कॉलेजच बरं असंही त्याला वाटून गेलं. 3 तासानंतर मधली सुट्टी झाली.
चहापानासाठी तो स्टाफ रूममध्ये गेला. तिथं कुंडलिक अडके चहाची व्यवस्था बघत होता. धोंडीरामला बघून कुंडलिक अधिक उत्साही झाला. त्याच्या दिशेनं त्याच्याजवळ येत म्हणाला, सर, मानलं आपण तुम्हासनी. वाघाचं काळीज आहे, नाहीतर बाकीचा स्टाफ आहेच. का रे, काय झालं? धोंडीरामनं प्रतिप्रश्न केला. त्यावर कुंडलिक म्हणाला, काय झालं म्हणजे काय? काल तुम्ही ग्रामसभेत फायरिंग केल्याची बातमी पै पाहुण्यांच्याकडनं पंचक्रोशीत झाली या. बरं झालं, ते काळमवाडकर टगे स्वतःला वाघ समजत होतं. त्यासनी तुम्ही पळवून लावलासा. आपल्याला लई बरं वाटलं बघा. छाती फुगल्या गेत झालं. धोंडीरामनं क्षणात तोंडावर बोट ठेवून कुंडलिकला म्हणाला, खूप झालं, काहीही बरळू नकोस. कुंडलिकनं स्टाफमध्ये हा विषय काढल्याचं त्याला आवडलं नाही. तो परत कुंडलिकला म्हणाला, तुला काय बोलायचं असेल ते नंतर बोल, इथं नको. त्यावर कुंडलिकही समजला. त्यानं तोंड बंद केलं. पण त्या बातमीनं अवाक झालेल्या इतर प्राध्यापकांनी कुतूहलापोटी तो विषय धोंडीरामला पुन्हा पुन्हा विचारला. त्यावर धोंडीराम म्हणाला, विशेष काही नाही. परवाच्या गावच्या ग्रामसभेत विकास कामावरून थोडीशी वादावादी झाली. असं म्हणून त्यानं विषयावर पडदा टाकला. कॉलेज संपल्यावर त्यानं कॉलेज परिसराबाहेर कुंडलिकला बोलावून घेतलं. इथं कशाला विषय काढलास? अशी त्याची कान उघडणी करत त्याला परत म्हणाला, आडके, हे विद्येचं मंदिर आहे. असले विषय इथं कधीही आणायचे नाहीत. तू अनवधानानं बोललास ठीक आहे, पण यापुढे हा विषय कधी काढू नकोस. चुकलं सर, मला तरी काय माहिती. पण तुम्हाला हत्यार दिलेला भीमा नाईक माझा पाहुणाच आहे. त्या दिवसापासून तो फरारी म्हणून आमच्या एका पाहुण्याच्यात राहिला आहे. अजून तिथंच मुक्काम आहे. अशी कुंडलिकनं माहिती देताच धोंडीरामला भीमाबद्दल ओढ लागली. तो कुंडलिकला म्हणाला, भीमा कुठं आहे तुला माहिती आहे? हाय, आमच्या चिक्कुर्ड्याच्या पाहुण्याकडे हाय. मग असं कर, त्याला निरोप दे, फरारी राहू नकोस म्हणावं. तो विषय संपला आहे. त्याला माझी भेट घ्यायला सांग. सांगतो सर, आजच रात्री जातो. आणि तुम्हासनी जर काय अडचण आली तर काम माझ्यावर सोपवा. आपण बी जातीचं रामोशी आहे. कुंडलिक जिवाळ्यानं बोलला. धोंडीरामला बरं वाटलं. तो म्हणाला, ठीक आहे, वेळ आलीच तर बोलेन, पण भीमाला निरोप दे. असं म्हणून त्यानं गाडीला किक मारली. कुंडलिकचा निरोप घेऊन तो सुसाट गावाकडे निघाला. पिराच्या डोंगराडून आलेल्या पायवाटेवरून मौला मगदूम मुख्य रस्त्याला लागला. तो धोंडीरामच्या पुढेच गावच्या दिशेनं चालला होता. त्याला धोंडीरामनं पाठमोरा ओळखला. मोटरसायकलचा वेग जरा कमी करून त्यानं गाडी मौला मगदुमाजवळ थांबवली. परवाच्या सभेत मौलाभाई गोंधळातून पळ सुटला त्यानं पाहिला होता. भाई गावचा उपसरपंच. तो अण्णाच्या पार्टीचा होता. तरी पण उपसरपंच म्हणून धोंडीरामला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायची. त्या सहानुभूतीनेच त्यानं गाडी भाईजवळ थांबवली. गाडी थांबताच भाईने वळून पाहिलं. धोंडीरामला बघताच त्याला कापरच भरलं. धोंडीराम आणि आपल्या शेजारी थांबला? या विचारानं भाई थरथरला. त्याच्या तोंडातून शब्द फुटनात. तोपर्यंत धोंडीराम म्हणाला, बाई, बसा गाडीवर, गावात सोडतो. कोणीकडून आला? भाई कसा तरीच म्हणाला, आलो पिरासनं, देवाच्या पाया पडून आलो. पुन्हा धोंडीराम म्हणाला, बरं बसा. आता मात्र भाईला थोडंसं बळ आल्यासारखं झालं. धोंडीराम आपल्याला आपुलकीतून गाडीवर बसा असं म्हणतोय हे लक्षात आलं. त्याच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणून भाई म्हणाले, मास्टर साहब, आप बोला है बहुत है, पर अपुन के गाड़ी पर बैठने का ये वक़्त नहीं. हम गरीब आदमी है. उपसरपंच तो गांव ने बनाया. ये तो पीर साहब की मेहरबानी है. तुम जाओ, हमारा दिल भरा. धोंडीराम म्हणाला, काय झालं, का नाही म्हणता? धास्तावून भाई म्हणाला,
मास्तर, तुम्हारे साथ हमको कोई देखेगा तो अन्ना मुझे फाड़ के खाएगा. तसा धुंडीराम खो खो हसून म्हणाला, म्हणजे अण्णांची भीती वाटते होय. बघा भाई, तुमच्यासारखी माणसं सुद्धा अण्णानं कशी दुबळी करून ठेवल्यात. क्या करेगा भाई, इस गाव में रहना है. ठीक आहे, मग चलतो मी. असं म्हणून धुंडीरामनं गाडीच्या किकवर पाय ठेवला. तेवढ्यात मौलाभाई म्हणाला, तुम जरा हमको समझो, थोड़ा दिन ठहरो. अगले निवडणुकी में हमारा समाज तुम्हारी साथ करेगा. कल की बात हमें भी मालूम पड़ी है. आभारी आहे. असं म्हणून धुंडीरामनं गाडीची किक मारली व तो रस्त्याला लागला. सिद्धेश्वराच्या देवळाजवळच्या पिंपरणीच्या खाली पारावर पाय सोडून चंद्रू पाटील बसला होता. त्याला बघताच धुंडीरामला मांजर आडवं यावं तसं वाटलं. चंद्रू पाटलाकडे न बघता त्यानं देवळाच्या दिशेने एका हातानं नमस्कार केला. पण बेरकी चंद्रू पाटलाची त्याच्यावर नजर होतीच. त्यानंच हाक दिली, काय मास्तर, आला काय. धुंडीरामनेही मुद्दाम गाडी थांबवत म्हटलं, काय दादा, काय म्हणताय. या की, काय गडबड आहे. वेळ झालाय, चलतो. धुंडीरामनं उत्तर दिलं. त्यावर चंद्रू पाटील म्हणाला, बाकी तुम्हासनी मानलं पाहिजे आहे. ह्या गावात जे आम्हासनी जमलं नाही ते तुम्ही करून दावला असा. काय लागलं तर सांगा आम्हासनी, आम्ही बी तुमच्याच बाजूला आहे. आभारी आहे, चलतो आता. असं म्हणून धुंडीरामनं गाडीचा वेग वाढवला. गाडी गावात आली. मारुती चौकातल्या पिंपळाच्या पाराखाली आणखी काही मंडळींनी त्याला रामराम मास्तर अशी चाद घातली. रस्त्यावर भेटणारा प्रत्येकजण त्याला नमस्कार करीत होता. त्याचं कोडं त्याला उमजत नव्हतं. पण गावातलं वातावरण मात्र बदलत निघालं होतं. हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. त्यानं दाढी करावी म्हणून गाडी बाळू न्हाव्याच्या दुकानाकडे घेतली. तो बाळूच्या हजामतीच्या दुकानात आला. आरशापुढच्या खुर्चीवर नुकतंच एक गिऱ्हाईक दाढीसाठी बसलेलं. बाळू त्याच्या गळ्याखाली टॉवेल पसरत होता. बाकी 4 गिऱ्हाईक बाजूच्या बाकड्यावर तोंडापुढं वर्तमानपत्राची पानं धरून बसलेली. धुंडीराम त्याच्या दुकानात डोकावला. त्याला बाळूनं पाहिला. तसा हातातलं काम सोडून पुढे येत बाळू म्हणाला, रामराम मास्तर, या की आत. आतलं गिऱ्हाईक निरकी चौकटीतूनच तो म्हणाला, थोडी गर्दी दिसते, नंतर येईन. तेवढ्यात खुर्चीत दाढीसाठी बसला गडी चटकन खुर्चीतून खाली उतरत बाळूला म्हणाला, आधी मास्तरांची हजामत करा, मग माझी करू. धुंडीराम म्हणाला, पण हे अजून 4 नंबर आहेतच की. तशी बाकड्यावरची चौघीही त्याला पाहून उठत म्हणाली, आम्हासनी काय घाई नाही, तुम्हासनी नंबर घ्या. तो नको म्हणत असतानाही बाळूनं त्याला आदबीनं आरशासमोरच्या खुर्चीत बसविला व त्याची दाढी केली. खुर्चीतून उठताना त्यानं खिशातून पैसे काढून बाळूच्या हाती देऊ लागला. तसा बाळू म्हणाला, राहून देल मास्तर, पैसे कशाला देताय. तरी पण त्यानं 5 रुपयाची नोट बाळूच्या खिशात कोंबलीच. बाळूच्या दुकानातून बाहेर पडताना त्याची नजर पुढच्या मारवाड्याच्या किराणा मालाच्या दुकानात गेली. काउंटरवर उभ्या असलेल्या वसंतलाल शेठशी त्याची नजरानजर झाली. तसा वसंतलाल तिथूनच नमस्कार करीत म्हणाला, मास्तर या की, गरीबाच्या दुकानात पाय लागू देत. तो सहजच तिकडे वळला. शेठनं त्याला खुर्ची बसायला टाकली. वेलदोड्याची बरणी त्याच्या पुढे धरून म्हणाला, टाका तोंडात, तेवढीच मुखशुद्धी. आभारी आहे, येतो. असं म्हणून तो गाडीवर बसला आणि घराकडे आला. दुपारचं जेवण आवरून धुंडीराम रानात निघाला. त्याच्या रानाचा रस्ता आंबेडकर नगरावरून जात होता. तिथल्या कोपऱ्यावर त्याला दामाजी कांबळे भेटला. त्यानं हात जोडून त्याला, रामराम मास्तर, चहा घेणार काय, असं विचारलं. आता दामाजीनं चहा घेणार काय असा प्रश्न केला होता. मग नाही कसं म्हणायचं. कदाचित नाही म्हणालो तर दामाजीच्या मनात काही विकल्प यायचा. या विचारानं तो म्हणाला, कांबळे मामा,
चहा नको, पण थोडं पाणी दिलं तरी चालेल. जवळच लिंबाच्या झाडाखाली दामाजीचं एक पाकी कुंभारी कौलाचं मेटाकुटलं आलेलं घर तग धरून उभं होतं. तिथं दामाजी त्याला घेऊन गेला. लिंबाच्या झाडाखाली त्यानं एक घुंगडं अंतरलं. त्यावर धोंडीराम बसला. धोंडीरामला बघून आणखी त्याचे 5-10 जातवाले जमा झाले. त्यांना अचंबा वाटला. त्यांच्या नजरा कावऱ्या बावऱ्या झाल्या. त्याच्या भोवती ती राम राम मास्तर म्हणत जमली. त्यानं त्यांना आपल्या शेजारी घुंगड्यावर बसायला सांगितलं. तीही धीरानंच बसली. दामाजीनं ठेवणीतला पितळी तांब्या त्याच्या हातात दिला. धोंडीराम त्यातलं पाणी घटाघटा प्यायला. दामाजी म्हणाला, मास्तर, तुम्ही ह्या गावाची चाकोरी मोडली सा, नाहीतर आजवर या गावात धाक दपटशाशिवाय हाईच काय. जे झालं ते अनवधानानं झालं. धोंडीराम म्हणाला. पण तिथं जमलेल्यांना त्याचा अर्थ कळला नाही. तरीही दामाजी म्हणाला, तुमच्यासारखी शिकलेली माणसंच इथनं पुढे या गावाला पाहिजे हाय ती. दामाजीच्या बोलण्याचं धोंडीरामला आश्चर्य वाटलं. तो सहजच म्हणाला, तुम्हाला भीती नाही वाटत अण्णाची? तशी तिथं जमलेली माणसं म्हणाली, आम्हासनी कुणाचं भ्या वाटत नाही. आम्ही आहे म्हणून अण्णाची पार्टी आहे, आणि गावातला कोण काय म्हणला तर कायदा बी आमच्या मागं आहे. त्यावर धोंडीराम म्हणाला, आज मला बाबासाहेबांचा अभिमान वाटला. त्यांनी तुम्हाला दिलेले विचार असे वाऱ्यावर गेले नाहीत. ते तुमच्या मनामनात रुजलेत. तसा गर्दीतला बाजूला उभा असणारा सोमाजी आडाव नावाचा तरुण म्हणाला, सर, आज आमच्या वस्तीत सुद्धा शिकलेली खूप मुलं आहेत. मी स्वतः 12वी आहे. आमच्या परिस्थितीशी झोंबी देत आम्ही जेवढं जमेल तेवढं शिकलोय. पण या गावच्या सडक्या राजकारणानं कधीच आमचे प्रश्न समजून घेतले नाहीत. यापुढे मी तुमचे प्रश्न समजून घेईन, असं धोंडीराम म्हणाला. उपस्थितांना बरं वाटलं. दामाजीनं घरातून आणलेला चहाचा कप आग्रहानं त्याच्या हातात दिला. तो चहा घेत धोंडीराम म्हणाला, बाबासाहेबांनी तुम्हाला संघटित होऊन जगण्यासाठी संघर्ष करण्याचं बळ दिलंय. त्या बळावर आपण सर्वजण विचारानं वाटचाल करूया. चालल चालल, आम्ही पण कुणाच्या मिंद्यात नाही, असं सर्वजण म्हणाले. धोंडीराम त्यांचा निरोप घेऊन उठला. शेताच्या रस्त्याला लागला. फुपाट्यानं भरल्या पांदीतून चालताना तो तुलनात्मक विचार करू लागला. मगाशी भेटलेला मौला मखदूम अण्णाच्या भीतीनं आपल्या गाडीवर बसायला तयार झाला नाही. मात्र ही आंबेडकर नगरातली माणसं त्यांनी बेडर वृत्तीनं आपलं स्वागत केलं. आपल्याला चहा पाणी दिलं. हे अण्णाला समजणार आहे हे माहीत असून सुद्धा त्यांनी हे सर्व केलं. या वृत्तीचं कौतुकच करायला पाहिजे. अशी माणसं धैर्यानं उठली तर अण्णाचं या गावातलं साम्राज्य संपवायला वेळ लागणार नाही. हो, या विचारातच धोंडीराम मळ्यापर्यंत आला. तो दगड्या धोंड्या या आंब्याच्या झाडाखाली बांधलेल्या बैलजोडीजवळ गेला. बैलांच्या पाठीवरून त्यानं हात फिरवला. त्यांच्या अंगावरची कातडी थरथरली. आपल्या मालकाची त्यांना ओळख पटली. धोंड्या हंबारला. त्यानंतर दगड्याही हंबारला. दोघांच्याही मस्तकावर हाताने थोपटत तो म्हणाला, मला सुद्धा तुमच्या सहवासात असावं वाटतंय. तुम्हाला गाडीला जुंपून पांदीतला धुळा उडवीत तुमच्या नावानं गाणं गात जावंसं वाटतंय. पण शिक्षणानं माझी वाट बदलली रे. माझ्या आयुष्याचं समीकरणच बदलत निघालंय आता. तेवढ्यात खालच्या उसातून वैरणीचा भारा घेऊन आबा व दौलती बाहेर आले. त्याला बघून आबा म्हणाले, पोरा, कशाला आलास रानाकडं? अरे गावात इस्तू अजून धुपतो या. त्यो अण्णा गप्प बसायचा नाही. त्यावर तो आबांना विश्वास देत म्हणाला, आबा, चिंता करू नका. त्यांची भीती आता दामाजी कांबळेला पण वाटत नाही. असं म्हणून येताना मळ्याच्या वाटेवरचा त्यानं दामाजीचा किस्सा आबांना ऐकवला. हे ऐकून आबा मान हलवत म्हणाले, दामाजीला पण ह्या गावात तुझ्यासारखा कोणीतरी वाली पाहिजेलच हाय. कारण त्याच्या बी मनात एक आग झुपती या. कसली आग आबा? धोंडीरामनं विचारलं. आबा म्हणाले,
पाठीमागच्या वर्षी दामाजीच्या चुलत सुनेवर अण्णाच्या पोरानं सरपंच बाजीरावानं तिला आपल्या रानातल्या कुपाडीत जळाण गोळा करायला आलेली बघून बळजुरी केली. पण तिनं बोंब ठोकली. 4 मळकरी जमलं. तसं बाजीराव पळून गेला. त्या वेळेपासनं दामाजीचं भाऊबंद अण्णावर चिडून आहे ती. पण त्यांचं काय चालतच नव्हतं म्हणून गप्प बसली होती. हे गांभीर्यानं ऐकत धुंडीरामनं विचारलं, मग त्यांनी केस नाही का करायची बाजीराववर? केस कशाला करतील? शेवटला गरीबाची बी आबरू आहेच की. कायद्यानं गेलं तर झाकलेली आबरू उघड्यावर येऊन चव मुलकात जायला नको, असा दामाजीनं बी विचार केला. पण बाजीराववर कारवाई झाली असतीच ना. शेवटाला काय झालं असतं? वकिलाने कायद्याचा खीस पाडला असता आणि पुरावा नाही म्हणून बाजीराव मोकळाहून निर्दोष झाला असता. आबा, तुम्ही म्हणताय ते मळेकरी साक्षीला होतेच ना. मळकरी काय साक्षी देत्या ती? ह्या गावात अण्णाच्या विरोधात बोलायची कुणाची बिशाद नाही. पहिला आवाज तूच दिलास. त्यावर धुंडराम बोलायचा बंद झाला. आबांच्या बोलण्यातून अण्णाच्या दहशतीची त्याला जाणीव झाली. दिवस मावळत आला. धुंडीराम मळ्यातून गावाकडे आला. आंबेडकर नगर ओलांडून तो गावात आला. रस्त्यावर भेटणारे अनेक गावकरी त्याला आदराने नमस्कार घालीत होते. राम राम मास्तर म्हणत होते. आपल्याला न ओळखणारी माणसंसुद्धा आज नमस्कार का म्हणतात हे त्याला समजत नव्हतं. तरीही तो मनाशीच म्हणाला, हे कदाचित कालच्या प्रकरणाचे पडसाद असतील. त्यामुळे माणसांचे नमस्कार भीतियुक्त आदराचे आहेत हे त्याच्या लक्षात आलं. जाऊ देत, समाज हा असाच असतो असं म्हणून त्यानं सोडून दिलं. रात्री अण्णाच्या वाड्यावर दिवसभरातील धुंडरामच्या हालचाली पोचल्या. आज मात्र हनुमा शेळकेनं बैठकीत हजेरी लावली. तो अण्णाला म्हणाला, अण्णा, सावंताचा मास्तर गावात राजरोज फिरतो या. मला समजलंय की तो हत्यार बंद आहे. असणारच. पोलिसांनी मलिदा खाऊन त्याला सोडला असणार आहे. मग हत्यार कसं जप्त करतील? त्या दिवशीचं हत्यार त्याच्याजवळ असणारच आहे. अण्णा सहजावारी बोलले. त्यावर बाजूला बसला शंकर शेटे म्हणाला, वय, त्याशिवाय त्याचं एकटं फिरायचं धाडसच होणार नाही. काय बी म्हणा अण्णा, पण मास्तर धाडशी आहे. हे पोरगं गावाचं काय चांगलं करणार नाही. अण्णा अस्वस्थ झाले. तेवढ्यात सोप्याच्या पायऱ्या चढून पोलीस पाटील बैठकीत हजर झाले. बैठकीवर बसून पानपुड्याला हात घालतच ते म्हणाले, अण्णा, दाम्या कांबळ्या फुटला. कोण दाम्या? आपला पंच? त्यानं आणि काय केलं? अण्णाने आतुरतेनं विचारलं. त्यावर पोलीस पाटील म्हणाले, काय करणार? त्यानं आज त्या मास्तराला आपल्या वस्तीत नेऊन त्याला चहा पाणी केलं या. अशी बातमी आली या माझ्या कानावर. खरं खोटं बघायला पाहिजे. असं पोलीस पाटील म्हणताच अण्णाला बुडाखाली सुरुंग उडाल्यासारखं झालं. अण्णा तावातावानं म्हणाले, आजवर दाम्या माझ्या उपकारावर जगला. त्याचं हे धाडस? त्याला बघायलाच पाहिजे आहे. तसा आप्पा भाळवणे म्हणाला, अण्णा, सबुरीनं घ्या. पहिल्यागत त्यो समाज आता राहिलेला नाही. मुंबईतल्या त्यांच्या चाकरमान्या पोरांनी त्यांची जयभीम संघटना ह्या गावात बी आणली या. कायदा पण त्यांच्याच बाजूला आहे. उगच गांजण्या उठवू नकोसा. पण आप्पा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो या. अण्णा उद्विग्नपणे म्हणाले, त्याला इलाज नाही. माधू वस्तादानं पुष्टी जोडली. पुन्हा अण्णा गंभीर झाले. आठवल्यासारखं करून म्हणाले, वस्ताद, ह्यो तिढा आत्ताचा नाही, जुना आहे. म्हणून तरी दाम्या मास्तराशी लगड करायला लागला आहे. त्याला वाटत असेल ह्यो मास्तर अण्णाला भारी पडेल म्हणून. अण्णाच्या बोलण्याचा अर्थ शंकर शेटेला समजला. तो म्हणाला, ती भानगड मिटली होती ना? मिटली होती.
आमच्या वाड्यानं तिची चूक बी कबूल केली होती. तरी बी दाम्यानं तो इस्तू अजून बी मनात धुपट ठेवलाय म्हणायचा तर. अण्णा अगतिकतेनं म्हणाले. त्यावर शेटे म्हणाला, कुणाला काय लई बोलत बसू नकासा. गावची निवडणूक लागेल त्यावेळा बघून घेऊ एकेकाला. असं म्हणून शेटेनं चर्चेवर पडदा पाडला. रात्र वाढेल तशी माणसं पांगली. वाडा रिकामा झाला. दरवाजे बंद झाले. अण्णा बाजीरावला म्हणाले, बाजीराव, मुद्दाम होऊन त्या मास्तराच्या वाटला जाऊ नकासा. त्यो हत्यारबंद आहे. जरा तरेवाईकच दिसतो या. वय एक करता एक घडायचं. अण्णा, तुम्ही काळजी करू नका असा, मी आहे समर्थ. अण्णा पलंगावर जाऊन झोपले. तरी डोळ्यात झोप उतरत नव्हती. अनेक विचारांनी मेंदू पोखरून निघाला. मास्तर तर उंदरासारखा त्यांना पोखरत होता. त्याचं कुरतडणं त्यांच्या मेंदूत शिरत निघालं. त्यांना धुंडरामचा विचार असह्य झाला. कोण हा धोंड्या? कालचं पोरग आज मास्तर झालंय. त्या आमदार डांगीच्या शाळेत लागलंय. डांगीच्या बोटावर इथलं राजकारण करतंय. काय लायकी त्याची? आजवर या देशमुखाच्या वाड्याकडे तिरक्या नजरेनं बी कुणी बघितलं नाही. पण धोंड्या दंड थोपटून आपल्या विरोधात उभा राहिलाय. भर सभेत पिस्तुलाचा बार काढला. पोलिसांनी पंचनामा केला तरी पण तो साळसुद्धा सारखा सुटून आलाय. म्हणजे आपल्यापेक्षा तिची ताकद वाढली म्हणायची. हा? अण्णा कूस बदलून उताने झाले. खालच्या सोप्यात भिंतीवर टांगल्या मोठ्या घड्याळानं 4 टोले दिले. ते मनाशीच म्हणाले, पहाट झाली वाटतं. आपल्याला रात्रभर झोपच लागली नाही म्हणायची. काय म्हणावं ह्याला? ते पुन्हा डाव्या कुशीवर झाले. डोळ्यांच्या पापण्या घट्ट आवळून घेऊन त्याने झोपण्याचा प्रयत्न केला. तरी पण डोळ्यात झोप उतरना. पुन्हा त्यांचे मन काळाचे पडदे उघडत इतिहासात पाठीमागं गेलं. त्यांच्या कानात घोड्यांच्या टापाचे आवाज घुमले. तलवारींचा खणखणाट वाजला. बापजाद्यांचा दर 3 वर्षांनी बैलावर बसून वाड्यात येणाऱ्या हेळव्यानं सांगितलेला इतिहास त्यांच्या मनपटलावर जागा झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.